सर आपको कैसे पता लगा कि गाना गाती है? ऐसा है, मैं आप सबका ध्यान रखता हूँ जी। सर आपके साथ बात करके मैं पूरा पेट भर गया। आप लोग मेहनत करके निकले हुए लोग, अपने अपनी एक पहचान बने। पंतप्रधान सरांना भेटायला गेलो तेव्हा आम्हाला अगोदर 1 तास अगोदर कळलं होतं की आम्ही सरांकडे जाणार. मग जाण्यापूर्वी सगळ्या मुलींना खूप उत्सुकता होती, कारण जसं मॅच जिंकून आलं तसं नेहमी मॅडमना विचारत, सर मॅम आम्ही कधी जाणार भेटायला, मॅम कधी जाणार. पण ज्या दिवशी गेलो त्या दिवशी त्यांनी सगळ्या ग्रुप फोटो वगैरे झाल्याच्या नंतर आमची जी कॅप्टन होती तिनं सरांना सेपरेट फोटो काढण्यासाठी गेल्यावर सरांनी तिला डायरेक्ट विचारलं, तू आप गाना गाते हो ना. तर तिला एवढा आनंद झाला की सरांना एवढं कसं माहिती, आणि प्रत्येक मुलीला काय आवडतं हे सरांना माहिती होतं, कोण काय करतं. तर सगळ्या मुलींना खूप आनंद झाला की सरांना एवढं कसं माहिती. त्यांनी आमच्याकडून म्हणजे सगळ्या प्लेयरची सिग्नेचर घेतलेली बॅट त्यांनी आमच्याकडून घेतली आणि ते बोलले की ही माझ्याकडे कायम स्वरूपी ठेवीन वगैरे असं. आणि एक मुलगी आहे सिमोदास, तिचे म्हणजे तिचा भाऊ पण अंध आहे, मूकबधिर आहे, म्हणजे आणि आई म्हणजे सिंगल पॅरेंट्स आहे. तर तिनं असं सरांना विचारले होते की मग तुम्हाला मॅच फी किती मिळतं असं वगैरे. तर तिने सांगितले की मी आसामला आहे, माझी मॅच फी मिळते, त्यातून मी माझं स्वतःचं घर बनवते. तर सरांनी तिच्या घराविषयी पूर्ण माहिती घेतली आणि त्यांच्या तिथून तिला दुसऱ्या दिवशीच फोन आला की तुमच्या घराचं काम होईल. म्हणजे एवढी सरांनी हे केले. मेरे पापा का भी बहुत बड़ा सपना था, वो उनको बहुत लाइक करते थे, लेकिन अभी मेरे पापा नहीं है. लेकिन मैं मन में सोच रही हूँ कि अगर मेरे पापा ने देखा होगा तो उनको बहुत खुशी हो गई होगी. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.